नमस्कार. साधनाज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत राजमा मसाला. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 1 मोठी वाटी राजमा, 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलाय, 1 वाटी टोमॅटोची प्युरी घेतली आहे, अर्धी वाटी कोथिंबीर आणि इथे लसणाची पेस्ट घेतली आहे आणि थोडेसे काही बेसिक मसाले घेतलेत. त्यामध्ये हळद, हिंग, काळा मसाला, गरम मसाला आणि मीठ. एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे. तेल चांगलं गरम झालंय. आता टाकूयात मोहरी, थोडेसे जिरे, बारीक चिरलेला कांदा, कांदा छान ब्राऊन रंगावरती परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये टाकूयात टोमॅटोची प्युरी, टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर टाकायचं आहे लसूण. लसूण थोडासा परतून झाला की त्यामध्ये टाकूयात थोडेसे बेसिक मसाले. त्यामध्ये येईल हळद, हिंग, काळा मसाला, गरम मसाला आणि मीठ. आणि या मसाल्यांबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये टाकून घेऊयात राजमा. हा जो राजमा आहे तो मी 5 ते 6 तासांसाठी भिजवून ठेवला होता. त्यानंतर त्याला कुकरमध्ये टाकून मीठ आणि थोडीशी हळद घालून त्याला 1 शिट्टी करून घेतली आहे. राजमा टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण गरम पाणी घालणार आहोत. ह्यामध्ये गरम पाणी टाकल्यामुळे याची कन्सिस्टन्सी आहे ती ग्रेव्हीसारखी राहील. पाणी एकीकडे आणि राजमा एकीकडे असं होणार नाही. याला छान उकळी आलेली आहे. राजमा आपण शिजवून घेतलेला होता त्यामुळे आता इथे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. वरून टाकून घेऊयात थोडीशी कोथिंबीर आणि लगेच सर्व करूयात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली होती ते. पुन्हा भेटूयात नवीन एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.